मंडळी, दोस्तांनो, तुम्हाला माहितीये पावलोपावली वेळेला किती महत्व असतं ते, आणि प्रत्येक पावलाला सुद्धा खूप महत्व असतं बरं का. वाघाला जेव्हा शिकार करायची असते तेव्हा मोठी झेप घेण्यापूर्वी वाघ 4 पावलं मागे जातो, कारण 4 पावलं मागे जाणं ही त्यावेळची गरज असते. शिकून आपल्याला सुद्धा पुढे जायचंय, पण मागच्या अभ्यासाची उजळणी होणं सुद्धा गरजेचं आहे, नाही का? आणि पहा ना, वेळेचा योग्य सदुपयोग होतो तो आपल्या या शाळेमध्ये. नवीन अभ्यास शिकताना आपोआप मागच्या वर्गाची उजळणी होते. इथे मात्र तुम्हाला 4 पावलं पुढे नेण्यासाठीच मी आरजे रेश्मा आणि स्मितींद्रित आलोय आपल्या शाळेत, बाहेरच्या शाळेत. भिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू, झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया या भुंग्यांचा, बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया या भुंग्यांचा, फुला फुलांचे रंग दाखविल फिरते फुलपाखरू, फुला फुलांचे रंग दाखविल फिरते फुलपाखरू. झाडे वेली पशु पाखरे यांसी गोष्टी करू, झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. सुगरण बांधे उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा, मासोळी समबिन पायाचे बेडकीचे लेकरू, मासोळी समबिन पायाचे बेडकीचे लेकरू. झाडे वेली पशु पाखरे यांसी गोष्टी करू, झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. कसा जोंधळा राणी रुजतो, उंदीर मामा कोठे निजतो, खबदाळातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू, खबदाळातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू. झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू, झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, गड्या दुपारी पर्यात पोहू, भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, गड्या दुपारी पर्यात पोहू, मिळेल तेथून घेऊ विद्या अखंड साठा करू, मिळेल तेथून घेऊ विद्या अखंड साठा करू. झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू, झाडे वेली पशु पाखरे यासी गोष्टी करू. स्मितींजी, दिवाळी झालेली आहे आणि आता अभ्यास पुन्हा सुरू. हो ना, दिवाळी संपली, सुट्टी संपली आणि आता आपला अभ्यास सुरू होतो आहेच. रेश्मा, तू मगाशी म्हणालीस त्याप्रमाणे मागे जाऊन थोडासा रिव्हिजन करणं, अभ्यास करणं फार गरजेचं आहे. हल्ली शिक्षण जगामध्ये एक चिंतेचा विषय असा आहे, कोरोनामुळे गेली 6 ते 7 महिने आपल्या शाळा बंद आहेत आणि अशी चिंता व्यक्त केली जाते की शाळा सुरू होईपर्यंत बरीचशी मुलं आपला अभ्यास विसरलेली असतील, ते अभ्यासात मागे पडलेली असतील. करेक्ट. तर हा तसा चिंतेचा विषय आहे आणि ती रास्तही देखील आहे. पण तरी मला असं वाटतं की आपण जे सगळे मिळून प्रयत्न करतो आहे की आपली मुलं शिकती राहावीत, त्यांचा अभ्यास सुरू राहावा, शिक्षण सुरू राहावं, हे आपले सगळे प्रयत्न फार उपयुक्त आहेत आणि ते करणं गरजेचं आहे.
कारण ह्याचमुळे मुलांना शिकतं ठेवणं आपल्याला सोपं राहणार आहे. हा जर गॅप आणखीन वाढला तर मग आणखीन चिंतेचा विषय होऊ शकतो. म्हणून आपण हे जे अभ्यास पाठवतो किंवा शिक्षक जाऊन आपल्या मुलांना वाड्यावाड्यांमधनं पाड्यांमधनं जाऊन शिकवतात, हे सगळे प्रयत्न आपण त्याचसाठी करतो आहे आणि ते सुरू ठेवले पाहिजे. आणि जर शिक्षण म्हटलं किंवा शिकायचं म्हटलं तर ते आपण कुठेही कसंही करू शकतो याची अनेक उदाहरणं आपल्याला नक्कीच माहिती आहेत. घरच्या घरी सुद्धा आपण बरंच काही शिकू शकतो. आणि म्हणून आपण आपल्या मुलांना जो अभ्यास पाठवतो त्यात बऱ्याचदा असं असतं की तुम्ही तुमच्या घरातल्या वस्तूंच्या मदतीने, घरातल्या संसाधनांच्या मदतीने खूप काही शिकू शकता. आपल्या बालवर्गाच्या मुलांना जो काल आपण अभ्यास पाठवला होता रेश्मा, तो सुद्धा ह्याच संदर्भातला होता की तुमच्या घरामध्ये 2 भिंतींमधलं अंतर तुम्ही पावलांनी मोजा. स्वतः मोजा, मोठ्या भावंडांना मोजायला सांगा, मोठ्या मंडळींना मोजायला सांगा, पालकांना असेल, आणि सगळ्यात जास्त पावलं कोणाची येतात ते निरीक्षण करून पहा. असा अभ्यास आपण आपल्या बालवर्गातल्या मुलांना पाठवला होता. नाही गमतीशीर. घरात आपण बरंच काही शिकू शकतो. याच्यातून मुलं मोजायला शिकणार आहेत, अंतर शिकणार आहेत. ते मोजण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अंतर मोजण्याचं मोजमाप सुद्धा शिकणार आहेत. तर असं बरंच काही मुलं अभ्यास घरी सुद्धा करू शकतात, प्रयोग करू शकतात. त्यामुळे हे अभ्यास आपण आपल्या मुलांसाठी सुरूच ठेवले पाहिजे. नक्कीच नक्कीच नक्कीच. गुल्लीचा खजिना. लेखन आणि चित्रांकन अनुपमा अजिंक्य आपटे. अनुवाद श्रुती पानसे. प्रकाशन प्रथम बुक्स. काय झालंय आजोबा? पेपर का वाचत नाही तुम्ही आज? एके दिवशी सकाळी गुल्लीनं आजोबांना विचारलं. अरे बाळा, माझा चष्मा तुटलाय. चष्म्याशिवाय मी काहीच वाचू शकत नाही. आजोबा म्हणाले, अरे च्या, असं झालं होय? काही काळजी करू नका. माझा सगळा खजिना ठेवलेलं खोकं आणतो मी. गुल्ली पटकन पळत गेला. त्यानं त्याचं छोटस चॉकलेटी रंगाचं खोकं आणलं. खण खण खाडखोड. गुल्लीला काय सापडलं? एक चमकदार भिंग. तुम्ही जर या भिंगातून नीट बघितलं तर कोणतीही वस्तू तुम्हाला जास्त मोठी आणि छान दिसेल. अरे खरंच की, छानच झालं हे. यातून मला अगदी प्रत्येक शब्द व्यवस्थित वाचता येतोय. आजोबा म्हणाले. काय झालं मंगल चाचा? एका रविवारी गुल्लीनं विचारलं. अरे, मला ह्या पिशवीतून बाटलीत तेल भरायचंय, पण बघ ना किती छोटंय बाटलीचं तोंड. स्वयंपाकघर सगळं चिकट घाण होऊन जाणार आता. मंगल चाचा म्हणाले, तुम्ही काही काळजी करू नका हो, मी तुम्हाला पटकन काहीतरी शोधून देतो. गुल्ली म्हणाला. खण खण खाडखोड. बघूया तरी ह्यावेळी काय सापडतंय गुल्लीला. हे तर मोठ्या तोंडाचं नरसाळ. वरून तुम्ही काहीही होता आणि मग बघा सगळं कसं नीट थेंब थेंब खाली येतं ते. हे घ्या मंगल चाचा, बघा तर वापरून. तुमचं स्वयंपाकघर ठेवेल स्वच्छ आणि मग तुम्ही स्वयंपाक कराल मस्त. किती छान रे गुल्ली. बरं झालं तू मला मदत केलीस. काय शोधते आहेस आजी? गुल्लीनं विचारलं. अरे, मी इथे आजोबांसाठी शिवत होते माकड टोपी, तर खाली पडली की रे माझी सुई. आजी म्हणाली. अगं आजी, तू बस या आराम खुर्चीत. मी बघतो काय सापडतंय ते माझ्या छोट्याशा चॉकलेटी खोक्यात. गुल्ली म्हणाला. खण खण खाडखोड. काय बरं सापडलं गुल्लीला? हे तर चुंबक. कुठलीही लोखंडाची वस्तू
या चुंबकाला चिकटतेच. मी जरा तपासतो जमिनीवर, म्हणजे तुझी सुई सापडेल झटकन. गुल्ली म्हणाला, हे बघ आजी, तुझी सुई कशी याला चिकटली आणि बाकीच्या कधीपासून हरवलेल्या लोखंडी वस्तू सुद्धा सापडल्या बघ. गुल्ली म्हणाला, खरंच तू किती शहाणा आहेस आणि तुझ्या खोक्यातला तो खजिना सुद्धा किती छान आहे. आजी म्हणाली. किती छान छान आयडिया आहेत आपल्याकडे आणि घरच्या घरी नवीन काहीतरी शिकण्यासाठी बेस्ट आहे हा अभ्यास. हो. आणि स्मितींची गेल्या काही भागांपासून सुद्धा हे कळतंय, म्हणजे प्रत्येक भागागणित हे कळतंय की आपण खूप छान छान वेगवेगळा अभ्यास अगदी घरच्या घरी मुलांना करायला देतो आणि मुलं खूप छान पद्धतीने तो करतात. हो ना. मग स्मितींची आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना काय अभ्यास दिला होता? रेश्मा, तसाच प्रकारचा अभ्यास आपण आपल्या 3री ते 5वीच्या मुलांना पाठवला होता, ज्यात त्यांना म्हटलं होतं की घड्याळातील कोणत्या वेळेला कोणत्या प्रकारचा कोन तयार होतो त्याचं निरीक्षण करा. साहित्य आहे की नाही आपल्या घरी? खरंच ऍक्च्युली तर घड्याळाचा उपयोग असाही कोणी करू शकेल हा विचार आपण आधी केला नसेल. ईशांत बावणे या इयत्ता 5वीतल्या मुलाशी आणि त्याचसोबत बोलणार आहोत त्याची आई सौ सुदर्शनाताई यांच्याशी सुद्धा. हा राहणारा आहे गाव आजणसरा, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा इथला. तर ऐकूया या 5वीतल्या विद्यार्थ्याने घड्याळामध्ये नेमके कोणते कोणते कोन तयार होताना पाहिले आहेत. ओके. सुदर्शनाताई नमस्कार. 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 शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? ठीक आहे ना. तुम्ही सुदर्शनाताई शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकता का? हो सर, पाठवतात ना आम्हाला. हो. कसा वाटतो तो कार्यक्रम ऐकताना? छान वाटतं आणि खूप त्याला इंटरेस्ट आहे असा ईशांतला. बरं. आणि आज तुम्ही प्रत्यक्ष स्वतः सुद्धा त्यावर कॉलवर आहात आणि महाराष्ट्रातली सगळी जनता तुम्हाला ऐकते आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटत आहे ना. बरं. अच्छा, हे सांगा आम्हाला की तुम्हाला अभ्यासाचे मेसेज व्हॉट्सअपवर येतात की SMS द्वारे येतात? नाही, व्हॉट्सअपवर येतात. व्हॉट्सअपवर सरांच्या मार्फत येतात का? सरांच्या मार्फत. वा. आणि मग ईशान ते अभ्यास करतो? हो हो, तो करते. आल्यानंतर आम्हाला आमच्याचकडे मोबाईल राहते त्यांच्या पप्पाकडे. मग त्यांचे पप्पा सांगत असते की हा अभ्यास आला, नीट बघ कर म्हणून. छान. आणि मग तुम्ही दोघं मिळून त्याला मदत पण करत असाल? हो हो, पण तेवढं मला येत नाही ना, मी जास्त शिक्षण शिकलेलं नाही आहे ना. पण काही अर्थ तुम्ही मदत तर करूच शकता ना. हो, पण ते तसंच जेवढं आलं तेवढं घेत असतो आम्ही त्याचं. बरोबर बरोबर, करेक्ट. पण मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल की असं काही गरजेचं नाहीये की आपल्या मुलांना मदत करण्यासाठी आपलं शिक्षण झालेलं असायला पाहिजे. हा, असं वाटते ना मग कधी कधी सर ते कसं आलं नाही ना इंग्लिश वगैरे जास्ती. हो हो. तर मग थोडा विचार येते. नाही नाही, त्यासाठी तुम्ही अजून कोणाची तरी नक्की मदत घ्या, पण तुमचा आत्मविश्वास नक्कीच ठेवा, कारण तुम्ही त्याच्या आई आहात. तुम्ही जे त्याला शिकवू शकता ते दुसऱ्या जगातलं कोणीही शिकवू शकणार नाही. हो हो. छान. आम्ही ईशानशी बोलू शकतो का? हो, बोलू शकते. नमस्कार सर. नमस्कार ईशान, कसा आहे? चांगला. काय करत होता? काही नाही, बोलतो ना. बरं, आम्हाला सांग तुझ्या शाळेचं पूर्ण नाव काय? शाळेचं? हो. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आजणसरा. ओके. आणि हे ऐकलंय मी बऱ्याचदा की हे आजणसरा गाव खूप प्रसिद्ध आहे. हो. कशासाठी प्रसिद्ध आहे सांग बरं. मौजाजी महाराज आहे ना या गावाला. अच्छा, मग थोडीशी माहिती सांग ना आम्हाला त्यांच्याबद्दल. आमच्या गावात खूप मोठं मंदिर आहे. ओ, आणि खूप जण बाहेरून मंदिरात बघायला येत असतील ना? हा, खूप दुरून दुरूनचे लोक येतात. अच्छा, आम्ही पण एकदा नक्की येण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. ओके. अच्छा, आम्हाला सांग घड्याळातील कोणत्या वेळेला कोणता कोन तयार होतो? वेगवेगळ्या वेळांच्या उदाहरणं देऊन सांग. 3 वाजता काटकोन तयार होतो. बरं. 2 वाजले की लघु कोन तयार होतो. ओके. आणि 5 वाजले तर विशाल कोन तयार होतो. हा, बरोबर. ओके. आणि मग आता आम्हाला सांग, तुला गणिताचा अभ्यास करायला मजा येते का? हो. आणखीन कोणत्या विषयात तुला शिकायला आवडतं? गणित, इंग्लिश. ओके. आणि समज मी तुला असं विचारलं ईशान की
अभ्यासाच्या व्यतिरिक्त तुला एखादं कौशल्य जे शिकून तुला तुझ्या जीवनात उपयोगी पडेल असं एखादं कोणतं स्किल कौशल्य तुला शिकायला आवडेल? म्हणजे भाषा, गणित ह्या सगळ्या विषयांच्या व्यतिरिक्त विचारतोय आम्ही. कम्प्युटर शिकायला आवडेल. लॅपटॉप ते कसं वापरायचं हे शिकायला आवडेल का? वा, छान. त्याला डिजिटल लिटरसी म्हणजे डिजिटल साक्षरता असं म्हणतात. ईशान, आपल्याला सर्वांनाच येणाऱ्या काळामध्ये मोबाईल, कम्प्युटर हे वापरायचे. त्याच्यामुळे ते चांगल्या पद्धतीने आपल्या अभ्यासासाठी, आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी कसे वापरायचे हे नक्की शिकायला पाहिजे. त्यामुळे हे शिकण्याचा प्रयत्न कर. हो सर. ओके. आणि आम्ही सुद्धा तुला थोडीशी मदत रेडिओच्या मार्फत करू. हे कसं शिकता येईल त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देऊ. ओके. ओके सर. चालेल. तुझ्याशी बोलून आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला खूप मजा आली. सर आम्हाला खूप माहिती देतात. अच्छा, सर पण माहिती देतात का? आणि तुम्हा सर्वांशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. छान, आम्हाला पण छान वाटलं. सर खूप छान अभ्यास पाठवतात आम्हाला. बरं, ओके. शुभेच्छा. बाय. वा, छान अभ्यास केलेला ईशांतने. आणि स्मितींजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. डिजिटल लिटरसी म्हणजे खरंच की अभ्यासाची गोडी, त्याला कौशल्याची जोडी ती मिळणार ती या शाळेतच. हो ना. आणि म्हणून आता ईशांतलाही शिकायचं आहे आणि इतरांनाही शिकायचं आहे. कम्प्युटरचा वापर, इंटरनेट या संदर्भातली थोडीशी माहिती आता आपण ऐकूया. ओके. इंटरनेट, स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप, कम्प्युटर या सर्व उपकरणांच्या बाबतीत आपण इंटरनेटबद्दल ऐकलेलंच आहे. आवश्यक ती माहिती शोधण्यापासून ते अगदी आवडती गाणी डाउनलोड करण्यापर्यंत या इंटरनेटचा वापर होताना आपण पाहिला आहे. परंतु इंटरनेट म्हणजे नक्की काय? इंटरनेट प्रणालीमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो हे आज आपल्याला पाहायचं आहे. इंटरनेटमध्ये असणाऱ्या एकत्रित माहिती संचाला वेबसाईट असं म्हणतात. एखादी वेबसाईट म्हणजे एका विशिष्ट विषयाची किंवा व्यक्तीबद्दलची अथवा संस्थेबद्दलची माहितीची साठवण असते. प्रत्येक वेबसाईटवरील माहिती वेगवेगळ्या पानांच्या स्वरूपात असते. या पानांना वेब पेज असं म्हटलं जातं. ही माहिती शब्द किंवा चित्र स्वरूपात असते. इंटरनेट म्हणजे काय? इंटरनेट या शब्दाचा अर्थ जागतिक जाळं. इंटरनेटचा शोध 1969 मध्ये USA येथे लागला. एखाद्या देशातील एका मध्यवर्ती संगणकाबरोबर हजारो संगणक जोडलेले असतात. शिवाय त्यातील संगणकांसोबत आणखी संगणक जोडलेले असतात. अशा अनेक संगणकांचे मिळून महाजाळे तयार होते. इंटरनेटची कार्यपद्धती. इंटरनेटमध्ये दोन कॉम्प्युटरमध्ये काही विशिष्ट नियमावलींच्या सहाय्याने माहितीची देवाणघेवाण होते. ही माहिती सांख्यिक किंवा शाब्दिक असते. याला प्रोटोकॉल असे म्हणतात. प्रोटोकॉल म्हणजे विशिष्ट माहिती विशिष्ट ठिकाणापर्यंत पोहोचविण्याचे नियम. प्रोटोकॉलमुळे संदेश साठवला जातो. तो जेथे पाठवायचा आहे त्या कॉम्प्युटरवर पाठवला जातो. सर्च इंजिन. यामध्ये इंटरनेटची सर्व माहिती समजते. सर्च इंजिन या प्रोग्राममधून तुम्ही इंटरनेटमधून आपल्याला वेबसाईटद्वारे हवी ती माहिती मिळवू शकता. उदाहरणार्थ गुगल, याहू ही सर्च इंजिन्स आहेत. www इंटरनेट म्हणजे एकमेकांना जोडलेले कॉम्प्युटरचे जाळे आहे. हे आपणास माहीतच आहे. म्हणून इंटरनेटला वर्ल्ड वाईड वेब असे म्हटले जाते. आपल्याला कशाचीही माहिती पाहायची असल्यास त्या माहितीच्या वेबसाईटचं नाव हे www या अक्षरांनी सुरू करावं लागतं. वाचा रे वाचा तुम्ही
तुम्ही रोज मुलानो, होणार हुशार तुम्ही वाचा मुलानो. मुलांनो, शाळेबाहेरच्या शाळेने सुरू केलेल्या वाचनमालेसाठी तुम्ही पाठवलेले तुमच्या वाचनाचे व्हिडिओ आणि ऑडिओ आम्हाला मिळत आहेत. त्याबद्दल तुमचे सर्वांचे कौतुक. आता आपण त्यांच्याचपैकी हे वाचन ऐकूया. नमस्कार, मी कुमारी प्रतीक्षा सीताराम सावंत, स्वयंसेवक, राहणे सांगेली, खळणेवाडी, केंद्र सांगेली. बाहेरची शाळा या उपक्रमात वाचणार आहे. मला शिकायचंय. खानदेशातील एक गाव, त्या गावामध्ये सखाराम व त्याचं कुटुंब राहत होतं. सखाराम व त्याची पत्नी सुलभा हे दोघं दिवसभर उन्हातान्हात मजुरी करायचे. त्यांना स्नेहा नावाची एक मुलगी होती. तिचं 4थी पर्यंत शिक्षण झालं होतं. ती अत्यंत अभ्यासू व कष्टाळू होती. तिचा छोटा भाऊ पिंटू पहिलीत जाणार होता. गावात 4थीच्या पुढचे वर्ग नव्हते. वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असं सारखं स्नेहाला वाटायचं. बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी शेजारच्या गावी जाणार होती. स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढे शिकावं असं वाटायचं. तिच्या मनात शिक्षणाचाच विचार सारखा घोळत होता. वाचा रे वाचा तुम्ही रोज मुलानो, होणार हुशार तुम्ही वाचा मुलानो. वा, व्हेरी गुड. छान होतं वाचन. मग स्मितींजी, आता आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना काय अभ्यास दिलेला? आपल्या 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना जो आपण अभ्यास पाठवला होता रेश्मा, त्यात असं म्हटलं होतं, कारण आज आपण घरच्या घरी किती अभ्यास करतो याच्याबद्दल बोलतोय, तर त्यांनाही आपण घरच्या घरी करण्याचाच अभ्यास पाठवला होता. त्यासाठी त्यांना अभ्यास दिला होता, तुमच्या घरी कोणकोणत्या धातूंची भांडी आहेत त्यांचा उपयोग आम्हाला सांगा. तर हा अभ्यास खूप साऱ्या मुलांनी केलेला आहे. त्याचे फोटोज सुद्धा आपल्याला त्यांनी पाठवले आहेत. तर आपण त्यांच्यापैकी बोलणार आहोत प्रतीक मोरे या इयत्ता 7वीतल्या मुलाशी, जो राहणारा आहे गाव शेलू खडसे, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम इथला. त्याच्याशी बोलूया आणि त्याचे बाबा भास्कर मोरे यांच्याशी बोलूया आणि समजून घेऊया नेमकी कोणती कोणती धातूंची भांडी त्यांच्या घरी आहेत. ओके. भास्करजी नमस्कार. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? आणि चांगले आहोत. आणि कसा चाललाय प्रतीकचा अभ्यास? अभ्यास चांगला आहे त्याचा. अच्छा. भास्करजी, आपण काय करता? शेतीत काम करतो. ओके. आणि प्रतीकला अभ्यासात कोण कोण मदत करतं घरी? प्रतीकला त्याचा मोठा भाऊ आणि काका. अच्छा. त्याची आई पण मदत करते. अच्छा. आणि प्रतीकचा मोठा भाऊ कितवीला आहे? तो 10वीला यावर्षी. ओके. आणि भास्करजी, तुम्ही कधी कधी त्याला शेतावर घेऊन जाऊन माहिती देता का? हो, देतो ना. कोणतं पीक पिकतं तुमच्या इथे? आमच्या इकडं सोयाबीन. अच्छा, तूर आणि सोयाबीन का? मग त्याची थोडी माहिती सांगाल का? नेमकं कधी पिकतं, कोणत्या महिन्यात तुम्ही लावता ते रोप, आणि मग कसं वाढतं वगैरे? सोयाबीनचं का? हो, सोयाबीन. सोयाबीन जून जुलैमध्ये पेरतात. बरं. आणि 3 महिन्याचा त्याचा कालावधी असतो जवळपास. अच्छा. 3 महिन्याच्या वर 9-10 दिवस, 10-15 दिवसांनी त्याची काढणी होते. अच्छा, ओके. आणि मग तो सगळा माल घेऊन आपल्याला बाजारात जाऊन विकावा लागतो. हो. बर, छान. आणि दुसरं पीक तुम्ही म्हणालात तूरचं. तुराची माहिती कशी असते? तूर कसं लावतात आणि केव्हा उगवतो? तुरी ते सोयाबीन बरोबरच तुरी पण पेरतात. अच्छा. पण तूर 7-8 महिन्याचं पीक असते ते. अच्छा, म्हणजे त्याला जास्त वेळ लागतो. हो, जास्त वेळ लागतो. आता सध्या ते फुलाच्या अवस्थेमध्ये नेमकंच येत आहे. आणि मग हळूहळू शेंगा येतील त्याला. शेंगा येतील, नंतर ते जानेवारी-फेब्रुवारी मध्ये काढणीसाठी येते ते. वा, छान. आणि ह्याला पावसाचं वगैरे प्रमाण कसं लागतं? तुरीला का? तुरीला हंगामी पाऊस पुरेसा जर असला तर वरचं पाणी द्यायची गरज नाही, पण हे जर कमी पडला तर एखादं पाणी वरचं द्यावं लागतं. आपल्याला एक्स्ट्रा पाणी द्यावं लागतं. हो. म्हणजे खूप पाऊस पडायची गरज नसते ना? नाही, एक पाणी जरी वरचं असलं तरी तूर येऊ शकते. बरं, छान. धन्यवाद. ही माहिती आम्हाला सर्वांना दिल्याबद्दल तुमचे आभार. आम्ही प्रतीकशी बोलू शकतो का? हो सर, बोला ना. हॅलो सर. हॅलो प्रतीक, कसा आहे? चांगला आहे. काय करत होता? काय नाही, अभ्यास करू लागलो. बरं, आम्हाला सांग, तू शाळेबाहेरची शाळा हा रेडिओ कार्यक्रम ऐकतोस का? हो. कसा वाटतो तुला हा कार्यक्रम? चांगला. आणि आज तुला या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल काय वाटतंय?
चांगलं वाटते सर. बर. अच्छा, आम्हाला सांग तुझ्या शाळेचं पूर्ण नाव काय? माझ्या शाळेचं पूर्ण नाव जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा शेलू खडसे. बरं. आणि शेलू खडसे हे गाव कसं आहे, म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये विशेष? सर महादेवाचे मंदिर आहेत, गजानन बाबाचे मंदिर आहेत. बरं. आजू बाबासाहेबांचं स्टॅच्यू आहे. हा, अच्छा. शिवाजी महाराजांचं. हा, सगळे पुतळे आहेत. आणि आणखीन काय आहे? जी शाळा घरापासून किती लांब आहे? घरापासून जास्त लांब नाही सर, थोडीच लांब आहे. अच्छा, ओके. मग तू सायकल वरून जातोस की चालत जातोस? चालत चालत. छान. मग आता तर शाळा बंद आहेत, मग तुला कसं वाटतंय? शाळेची आठवण येते का? हो. बर. अच्छा, आम्हाला सांग, आम्ही जे हे तुला अभ्यासाचे मेसेज पाठवतो, तुला ते कसे मिळतात? कोण पाठवतो तुला अभ्यासाचे मेसेज? आमचे सर पाठवतात. काय नाव आहे सरांचं? गिरी सर. अच्छा. मग ते अभ्यासाचे मेसेज तुला व्हॉट्सअपवर येतात बाबांच्या फोनवर? हो. मग तुला कधी मिळतात ते? संध्याकाळी. संध्याकाळी बाबा आले की तुला सांगतात? हो. वा. आणि मग तू अभ्यास करतोस? हो. छान. मग आम्हाला सांग की आम्ही जो काल अभ्यास पाठवला होता, ज्यात म्हटलं होतं की तुमच्या घरी कोणकोणत्या धातूंची भांडी आहेत आणि त्यांचा वापर कसा करतात? सर आमच्या घरी नाही का, ॲल्युमिनियम, स्टील, लोखंड, तांब, चांदी. अच्छा, मला हे सांग ना की तांब्याचं काय आहे किंवा चांदीचं काय आहे, स्टीलचं काय आहे? ॲल्युमिनियमचे आमच्या घरात तवे आहेत, डबे आहेत, पातेले आहेत. अच्छा. आणि स्टीलचं काय आहे? स्टील धातूचे ताट आहेत, डबे आहेत, वाट्या आहेत, ग्लास आहेत. वा. आणि पितळेचं काही आहे का तुमच्याकडे? हो, पातेला आहे. छान. आणि तांब्याचं काय आहे? तांबे आहे, ताट आहे. बर. तांब्याचा जो तांब्या आहे तो आपण केव्हा केव्हा वापरतो? तांब्याचा तांबा का, तो मंदिरात ठेवलेला असतो. हा, पूजेसाठी वापरतो. बर. चांदीच्या पण वस्तू म्हणाला ना तो. सांग ना, चांदीच्या वस्तू काय? वाटी आणि चमचा. अरे वा. म्हणजे प्रतीक, एकूणच तुझ्याकडे पंचधातूंच्या बऱ्याच वस्तू आहेत. छान. प्रतीक, अभ्यासामध्ये कोणता विषय जास्त अभ्यास करायला आवडतो? गणित. वा, छान. आणि मी जर तुला असं विचारलं की शाळेच्या पुस्तकांच्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त तुला असं वेगळं काही शिकायचं असेल तर ते काय तुला शिकायला आवडेल? टेक्निकल. अच्छा, म्हणजे उदाहरणार्थ? जसं की वेगवेगळे प्रयोग काही. ओके, छान. अच्छा, आणि आम्हाला हे सांग, तुला छान वाचता येतं का? हो. एखादं काही वाचून दाखवतोस का आम्हाला? सर मी माझ्या पुस्तकामध्ये नाही का, 6वा धडा आणि तिचे प्रणेते ते मेक्सिको शेतातील जादूगर असा प्रवास करणारे डॉक्टर पांडुरंग सदाशिव खांजोडे उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्य विस्मरणीयकारी घटनांनी भरलेलं आहे. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. भाऊ हे आजोबांचे तसेच आईचेही लाडके होते. भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले तसे त्याची मित्रमंडळी वाढू लागली. भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी खलबत चालायची. इंग्रजांना व त्यांच्या सोन्याला कसं पळवून लावता येईल. छान वाचलंस प्रतीक. तू असं नेहमी वाचन करतोस का? हो. व्हेरी गुड, खूप छान. खरंच छान. बर. अच्छा, आम्हाला तुझ्याशी बोलून आणि तुझ्या बाबांशी बोलून आणि विशेषतः बाबांनी जी आम्हाला शेतीची माहिती दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. बरं का? हो. ओके, आम्ही तुझ्याशी काही दिवसांनी पुन्हा बोलू. ओके, तुला बाय बाय. थँक्यू. चलो मग बच्चे लोग, वेळेचं महत्व जाणूया, अभ्यास नियमित करूया, रोज थोडं वाचन करू, थोडे पाढे म्हणू, थोडी मस्ती सुद्धा करू, सारं काही थोडं थोडं करून भरपूर प्रगती करू. आता मात्र इथेच थांबू, पण पुढल्या भागात नक्कीच भेटू आणि वाचनाचे ऑडिओ व्हिडिओ आम्हाला पाठवत राहा.
9167132904 या क्रमांकावर. एन्जॉय युअर डे. बाय बाय. नमस्कार.